या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता। औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर, पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एक माणूस आहे, साला रोज बघावं ना टीव्ही वरती तेव्हा त्या माणसाचं तोंड दिसतं। बघावं तेव्हा काहीही घडो, कुठल्याही देशात राज्यात आपल्या राज्यात कुठलीही घटना घडो, त्या फक्त मीडिया समोर येऊन बोलण्या व्यतिरिक्त हा माणूस राजकारणाच्या काही कामाचा असेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही। म्हणजे कुठल्या मला असं वाटतंय की एक म्हणतात ना की लोकांमधून गेलेला लोकप्रतिनिधी वेगळा आणि नुसता फक्त बोलत बसणारा लोकप्रतिनिधी वेगळा, असे आपले संजय राऊत। बघावं तेव्हा नुसतं तोंड वाच 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 त्या सगळ्या टीव्यांवरती येऊन साला कंटाळा येतो ते बघायला। किती बघणार आहो, आणि बोलणं तरी काय धडे का? जो काही पुतळा पडला मालवणमध्ये, ज्या हवेनं जे काही गोष्ट घडली, मी त्याच्यावर मागे व्हिडिओ बनवली होती, पण त्या घटनेवरती हे सगळे विरोधक जाऊन तिथं छाती ठोकतायत। सालं विशाळगडाच्या वेळेला नाही आले विशाळगडाच्या वेळेला, कारण त्यांना माहिती आहे ना राजकारण कुठं करायचं आहे, त्यांना माहिती आहे कुठं काय करायचंय ते। हे बाकी विशाळगडाच्या याच्यावर अवाक्षर एक जणही त्यातला कोण बोलला नाही। तेव्हा संजय राऊत कुठं शेपूट घालून बसले होते मीडिया समोर येताना, मला तेच समजत नाही तेव्हा का नाही छाती बडवली एवढी। हेच संजय राऊत म्हणतात की औरंगजेबाने देखील छत्रपतींचा अपमान केला नव्हता, असा अपमान या लोकांनी केला। जे काही स्मारक पडलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हवेनं, तिथं म्हणतात की औरंगजेबाने कधी अपमान केला नव्हता, तेवढा छत्रपतींचा अपमान झाला। औरंगजेबाने अपमान नव्हता केला, कशाला त्या औरंगजेबाला कुरवाळताय? काय औरंगजेब लागतो तुमचा संजय राऊत? मग काय तुम्ही काय फॅन झालात का काय औरंगजेबाचे? म्हणजे ज्या औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना त्या आग्र्यामध्ये दगाफटका केला, तिथं त्यांची लायकी काढली ज्या छत्रपती आपल्या महाराजांची, त्या औरंगजेबाने तुम्ही त्याला म्हणता की अपमान नाही केला? ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, ज्या औरंगजेबानं कित्येक आया बहिणींची आपल्या आबरू लुटली, ज्या औरंगजेबानं कित्येक हिंदूंची मंदिरं देवस्थानं तोडली, त्या औरंगजेबासाठी तुम्ही म्हणताय की औरंगजेबानं देखील महाराजांचा अपमान नसेल केला? अरे किती चाटता, लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला। तुम्ही काय बोलता त्याचं भान जरा ठेवत जा, कारण तुम्हाला भान नाहीये तर तुम्ही बेभान झालाय आम्हाला माहिती आहे, पण किती औरंगजेबाची चाटावी ना तुम्ही। तर फॅन झालाय तिथं काही सगळ्यांना समजतंय। जरा 4-5 त्या मुस्लिम मतांसाठी आपण काय बोलतो ना याचा जरा विचार करून बोलत जा, कारण तुम्ही जे बोलताय ना, भले त्याला कोण किंमत देत नसेल बाहेर, पण तुम्ही जे बोलताय ना त्याचे परिणाम आणि त्याचा अर्थ जर असा निघत असेल ना, तर जाहीर निषेध आहे तुमच्यासारख्या व्यक्तीचा, जाहीर निषेध आहे। फक्त यायचं उगाच काहीतरी बोलायचं आणि निघून जायचं, कोणी तुम्हाला किंमत देत नाही, मग अशा वेळेला हा तुम्ही खरा छत्रपतींचा अपमान करताय। औरंगजेबाची बाजू घेऊन हा अपमान आमचा आहे का मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा तमाम हिंदूंचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। तुम्ही सांगताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीच औरंगजेबाने केला नाही, कशासाठी बाजू घेताय? या मिळणाऱ्या थोड्या मुस्लिम मतांसाठी तुम्ही नको त्या गोष्टींची वल्गना करताय। हे फार चीड येणार, राग येणार, आणि हे महाराष्ट्रातली जनता आणि आम्ही सर्व कधी विसरणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कारण तुम्ही जी गोष्ट बोललाय ती अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट आहे। आम्हाला काही ते नवीन नाही आहे। तुम्ही आता जे काही फुटून गेलाय ना बाहेर तिकडं, आणि तिकडं मतांसाठी जे काही तळवे चाटताय नको त्यांचे, एक दिवशी मी सर्वांना तुम्हाला सांगतो हे आपल्या अंगलट येणार आहे। आज बाळासाहेब असायला हवे होते, खरी राजकारणाला महाराष्ट्राच्या गरज बाळासाहेबांची होती, पण असो वेळ काळ निघून जाते। पण या अशा लोकांचा बंदोबस्त करणं कुठंतरी फार महत्त्वाचं आहे, कारण हे जे बोलतायत ना हे अत्यंत अक्षम्य आहे आणि अत्यंत लाज वाटणार आहे। म्हणजे अक्षरशः मला हे मी जेव्हा ऐकलं, मी जेव्हा विचार केला, अरे औरंगजेबाने महाराजांचा अपमान नाही केला, औरंगजेबाने आपल्याविषयी काय चांगलं पाहिलं? कशाला आला होता औरंगजेब दिल्लीवर? नाही तर कशाला आला होता? तांबडा पांढरा रस्सा खायला? काय बोलताय जरा त्याचं भान ठेवा, जरा जागेवर राहा, जरा डोकं बोलताना जरा काय करताय याचं खरोखर भान ठेवा। मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतोय की तुम्ही जे बोलताय ना ते बेभान होऊन बोलताय, आणि महाराष्ट्रातली सगळी जनता पाहते। तुम्हाला जर एवढीच चाटायची असेल ना तर जाळीदार टोपी घाला आणि त्यांच्यात जाऊन बसा, आम्हाला तुमची गरज नाही।